ॲक्च्युली शूट नाही करता आलं, बट त्यानं आता आम्ही चाललो आहे. आम्ही हॉटेल बुक केलं आहे इथे आणि चाललो आहे आणि मग तिथून आम्ही सिद्धिविनायकला गाईज. तर आम्ही आता रामी हॉटेलमध्ये आलो आहे, जे की एक्झॅक्टली स्टेशन दादर स्टेशनच्या समोर आहे. आणि आता आम्ही सिद्धिविनायकला चाललो आहे. आम्ही तर क्विकली रेडी झालो आणि आता आम्ही लगेच सिद्धिविनायकला निघणार आहे. आणि मग तिकडून आमची ऑलमोस्ट आय थिंक 12ची ट्रेन आहे ना आपली. हां, आमची दुपारी 12 वाजताची ट्रेन आहे. मग त्याने आम्ही संभाजीनगरला जाऊ फायनली. आणि बस मी वेट करते त्याच्या पहिले आम्ही मे बी दर्शन झाल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग थोडा आराम करून रेल्वे स्टेशनवर जाऊ. सो आता लेट्स गो टू सिद्धिविनायक. अरे बापरे, मला नाही म्हणता येते घ्यायला. गाईज मला नाही म्हणता येते घ्यायला. नाही म्हणताय. चला जाऊ आता आपण सिद्धिविनायकला. किती निशा आपल्याकडे बघा. बापरे बाप. 1 2 3 4 आणि खाली कोण जाणार. लिफ्ट खराब हो गया है दीदी. झोप येते थोडी थोडी मला. कसं काय माहिती. पप्पाच्या दर्शनाला जाऊयात. चला. खूप आतुरतेने वाट बघायचं पप्पा. खूप दिवसाचं जायचंय. गणपताय नमः. काय चालू आहे तुझं. काहीच. तर आम्ही पोहोचलोय सिद्धिविनायक मंदिरला आणि आम्ही दोघं जण आता त्यांनी आम्हाला थोडं दूर सोडलं म्हणून आम्ही आता चालत जातोय मंदिरापर्यंत. आणि माझ्या पायावर सगळं पाणी पडलं. मी ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि हा आमचा ब्रेकफास्ट आहे आणि आजू खूप हॅपी आहे. नको, मला भीती वाटते. तर इतकं जास्त घाई झाली आम्हाला, कारण आम्ही दादर स्टेशनवर थांबलो होतो की दादरवरून जवळ पडेल आणि मग आम्ही नंतर चेक केलं की CSTवरून आमची बुकिंग आहे प्रॉपरली आणि तिथून आम्हाला बसावं लागेल. त्याच्यामुळे आम्ही एकदम फास्टमध्ये 12:30 वाजता, जेव्हा की आमची ट्रेन आता 1-10 वाजता इथून निघणार आहे, आम्ही 12:30 वाजता निघालो आहे आमच्या हॉटेलमधून CSTला यायला. आणि खूप जास्त घाई झालेली. मी खूप जास्त पॅनिक झाली की इतकं लेट मी नाही पोहोचू शकणार. पण आम्ही फायनली पोहोचलेलं आहे. दिस इज द फर्स्ट टाईम मी वंदे भारतमध्ये बसते. मी खूप जास्त हॅपी आहे, कारण मला खूप वर्षापासून बसायचं होतं पण कधी चान्सच नाही मिळाला. बट या फायनली तर टाईम आला आहे जेव्हा मी वंदे भारतमध्ये बसते. आणि एकदम मस्त ट्रेन आहे, एकदम खूपच छान. मला खूप जास्त आवडली की माझा व्हॉइस नसेल एक्साइटिंग वाटत, कारण मला भयानक झोप येते. आम्हाला खूप जास्त जेटलॅग झालं आहे, कारण आम्ही सिद्धिविनायक मंदिरमधून आल्यावर आम्ही झोपलो आणि इतकी डेंजर झोप लागली. मला लिटरली उठायची इच्छाच नव्हती होत. बट खायचं पण आमचं प्लॅन नाही आहे की आम्ही काय खाऊ. काय होतं आहे. आमचा प्रवास सुरू झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती संभाजी नगर. आम्ही सध्या वंदे भारत ट्रेन बोर्ड केली आहे आणि रिव्ह्यू इज खूप छान ट्रेन आहे. म्हणजे अशा ट्रेन्स आम्ही USA बघितल्या आहेत. आमट्रॅक्स वगैरे असतात की फुल्ली AC कॅबिन्स आहे, ऑटोमॅटिक डोर्स, तर तिथे सुद्धा नाही आहेत. मॅन्युअली ओव्हरराईड करावं लागतं. खूप सुंदर. आल्याने आम्हाला 3 पाण्याच्या बॉटल दिल्या आणि पेपर सुद्धा दिला. आत्ता सुद्धा जर्नी सुरू झालेली आहे आणि मला दिसतं की जेवणसुद्धा येत आहे. इथले डोर्स ऑटोमॅटिक आहेत. सेफ्टीचं पुरेपूर. सगळ्यात इम्पॉर्टंट वॉशरूम खूप क्लीन्स आहे. वॉशरूम क्लीन्स आहेत. Anything to add? No, I'm sleepy. Let's enjoy Mumbai. आज या वंदे भारतमध्ये आम्ही मील घेतलेला आहे जो की 200चा आहे. 225. 225. 225मध्ये आम्हाला ड्राय डिश बटाट्याची भाजी, एक पनीर डिश
जास्त आवडतं. दही माझं फेवरेट आहे. त्याच्यात So enjoy your meal, Nisha. हॅलो गाईस, तर आम्ही फायनली औरंगाबादला पोहोचलो आहोत आणि इतकं भारी वाटतंय मला तर. कारण मी 1 वर्षानंतर बघते आहे आता माझ्या घराला. तर आता आम्ही मस्त रिक्षामध्ये बसून चाललो आहोत, जे की माझं फेवरेट आहे. मला कार बी जास्त आवडत नाही, मला रिक्षा खूप जास्त आवडते. आणि अजून भयानक थकलेला आहे कारण मी फुल ट्रेनमध्ये झोपलेली 6 तास आणि हा झोपलेला नाही. तर आता घरी जाऊन आईला सांगायचे. फायनली आता आम्ही अमेरिकनची सुप्रीम बर्गर खाणार आहे. मम्मीचा बर्थडे. सो हॅलो गाईज, आणि आज आमच्या मम्मीचा बर्थडे आहे म्हणून आम्ही आलोय हॉटेलमध्ये. हॅपी बर्थडे टू मम्मी. आणि इथे आम्ही कलाकंदचा केक बनवला आहे त्यांच्यासाठी, कारण केक खाऊन आम्हाला कंटाळा आला होता म्हणून कलाकंदचा केक आणला. आणि तेच आता आम्ही जेवण करणार, इंडियन फूड खाणार फायनली. आणि तो एक आमचा मेंबर काम करतोय. धीर, हा माझा धीर शिव. आणि या आजी, आदित्यची आजी, आजी सासूबाई. आणि तुम्ही हिला ओळखतातच, माझी आई. आणि गाईज तुम्हाला माहितीच आहे विली वॉफल. हॅलो गाईज, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आमच्या इंडिया ट्रिपमध्ये काय केलं, काय काय खाल्लं, कसा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला. सो माझ्या नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.